घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे राजश्री शाहू महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, नरवीर राजे उमाजी नाईक, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे, तुमचं माझं सर्वांचं दैवत आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि एक लढवय्या शिवसैनिक आदरणीय मनोहरजी भोईर साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय गायकवाड साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले चारही उमेदवार आणि व्यासपीठासमोरील उपस्थित सर्व तरुण सहकारी मित्रांनो, बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, बंधूंनो, आज आपण सर्वजण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला उद्याच्या 15 तारखेला मतदान करायला जात असताना मनामध्ये एक संकल्प करून जायचा की आपल्याला 24/7 आणि 12 महिने आपल्या सुखदुःखामध्ये सामील होणारा उमेदवार आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आणि याच्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी हनुमंताच्या नगरीमध्ये आणि हनुमंताच्या मंदिरासमोर या ठिकाणी उपस्थित आहोत. मी मान्यवरांना सांगू इच्छितो, मनोहर शेठ, आपला विजय हा पक्का झालेला आहे, कारण आज शनिवार आहे आणि मारुतीचा वार आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी घसरलेली आहे. अनेक लोकांनी देव पाण्यामध्ये ठेवण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून त्या अहिल्यादेवी होळकरांपर्यंत आणि वासुदेव बळवंत फडक्यांपर्यंतचा इतिहास या महाराष्ट्राला. हा महाराष्ट्र दिल्लीच्या तट्टासमोर कधी झुकला नाही आणि या महाराष्ट्राला बरबटण्याचं काम जर गेल्या 10-12 वर्षांमध्ये कुणी केलं असेल तर या कमळाबाईनं केलेला आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हाताला धरून जी भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये मोठी झाली, ज्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, आज त्या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेच्या मानगुटीवरती पाय ठेवण्याचं पाप ही भारतीय जनता पार्टी आणि इथले स्थानिक नेते करताना दिसत आहेत. बंधूंनो, उरण विधानसभेमध्ये काय झालं हे संबंध महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणून उरणच्या नगर परिषदेमध्ये मनोहर शेठ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी टांगे पलटी घोडे फरार करण्याचं काम हे या भूमिपुत्रांनी करून दाखवलेलं आहे. आणि अगदी त्याच पद्धतीनं उद्याच्या 15 तारखेला मतदान करायला जात असताना आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, ज्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत ते पनवेल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडामध्ये येतं आणि या रायगडाचा मावळा हा तुटपुंजा पैशावरती विकला जाणार नाही, हे आपल्याला उद्या विरोधकांना दाखवून द्यायचा. बंधूंनो, मला सांगायचं, विकासाच्या नावावरती आतापर्यंत शेकडो कोटीचा भ्रष्टाचार जर कोणी केला असेल तर ते या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी बोलण्याची इच्छा आहे. आज सुनील भाऊ सारखं नेतृत्व, बंधूंनो, सुनील भाऊ तुम्हाला माहित आहेत ना? हात वर करून सांगा, माहित आहेत ना? अहो, तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येणारा पहिला व्यक्ती कोण असेल तर तो सुनील भाऊ आहे. इथले उमेदवार आहेत आणि म्हणून सुनील भाऊंच्या पाठीमागं आणि इथल्या तिन्ही उमेदवारांच्या आणि सुनील भाऊंच्या पाठीमागं उभं राहणं तुमची माझी काळाची गरज आहे. बंधूंनो, भारतीय जनता पार्टीने काय केलं? मोदीजींनी पंतप्रधान होण्यापूर्वी सांगितलं होतं की या देशामध्ये प्रत्येक वर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं. पण आज देशामध्ये
दरवर्षी 3 कोटी तरुण बेरोजगार होत आहेत. आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कोणी वाढवली? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची होती. ते स्वप्न त्यांचं बाळासाहेबांनी त्यावेळेस पूर्ण होऊ दिलं नाही. म्हणून ते स्वप्न आज ते पूर्ण करू इच्छित आहेत. म्हणून इथल्या तमाम मायबाप जनतेला आणि तरुण सहकाऱ्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. बंधूंनो, उद्या मतदान करायला जात असताना बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेहरा आपण डोळ्यासमोर ठेवून या मतदानाला आपल्याला सामोरं जायचं आहे. की आर्या पारची लढाई जर बंधूंनो आपण जिंकलो तर हा महाराष्ट्र देशाला पोसू शकतो. पण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तरुण सहकाऱ्यांवरती आणि माय भगिनींवरती जे अन्याय अत्याचार होत आहे. शाहिस्ते खान 3 लाखाची फौज घेऊन आला होता. त्या लाल महालामध्ये तळ ठोकून बसला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या लाल महालामध्ये घुसून त्याची बोटं छाडली. त्यांच्यावर ते तहाट पैशावर हे सांगणारं महाराष्ट्राचं रक्त आहे. आणि हे महाराष्ट्राचं रक्त उद्याच्या 15 तारखेला संसदेशिवाय राहणार नाही. अहो, तानाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी, बाजीप्रभू सारखी मावळे सुनील भाऊ तुमच्या पाठीमागे, इथल्या उमेदवारांच्या पाठीमागे असताना आदरणीय शेठ, आपण या ठिकाणी घाबरायची गरज नाही. निश्चितपणे या उमेदवारांचा विजय झालेलाच आहे. आता फक्त मतदानाची वाट आपण सर्वजण बघूया. आणि उद्याच्या 15 तारखेला मतदान करायला जात असताना मशाल आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. आणि माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शिवाजी काळे, आयोजकांचा आणि नियोजकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझ्या मनोगताला या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.